नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकामध्ये 50% घाटी आणि 50% फुल अवस्थेमध्ये कशा प्रकारे आपण फवारणीचे नियोजन करून अधिकाधिक फुलाचे रूपांतर घाटीमध्ये करणार आहोत। त्यासोबतच घाटी अळीवर सुद्धा आपण 100% नियंत्रण कशा प्रकारे मिळवणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर मी शेतकरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकामध्ये 50% फुलोरा आणि 50% घाटी अवस्थेमध्ये आपल्याला जबरदस्त टॉनिक वापरणे गरजेचे आहे, जेणेकरून जे काही 50% राहिलेले फुलं आहे त्या फुलाचे 100% रूपांतर घाटीमध्ये होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला अॅमिनो बेस असलेल्या टॉनिकचा वापर करणे आवश्यक आहे। तर अॅमिनो बेस असलेले टॉनिक म्हणजे सिजेंटा कंपनीची इसाबियन या टॉनिकचा वापर आपण नक्कीच या अवस्थेमध्ये करू शकता। याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला अनेक प्रकारचे अॅमिनो ॲसिड, त्यासोबतच व्हिटॅमिन आणि अनेक प्रकारचे अन्नद्रव्ये या आपल्याला सिजेंटा कंपनीच्या इसाबियनमध्ये पाहायला मिळत असते। तर हे टॉनिक आपण जर आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणीसाठी वापरले तर निश्चितच अधिकाधिक फुलधारणा होण्यासाठी मदत होणार आहे। त्यासोबतच आपल्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुलाचे रूपांतर घाटीमध्ये होण्यासाठी सुद्धा या टॉनिकचा मोठा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे। याचा वापर करत असताना 30 ते 35 मिली 15 लिटरच्या पंपासाठी करणे आवश्यक आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, या अवस्थेमध्ये आपल्याला विद्राव्य खताची फवारणी करणे गरजेचे आहे। म्हणजेच 50% घाटी अवस्थेमध्ये आपण जर 05234 हे अन्नद्रव्य असलेले कोणत्याही कंपनीचं विद्राव्य खत जर आपण वापरलं तर निश्चितच आपल्या धान्याचं वजन आणि आकार वाढवण्यासाठी सुद्धा या विद्राव्य खताचा वापर आपल्याला होणार आहे। याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर 52% स्फुरद आणि 34% पालाश हे असे दोन अन्नद्रव्य या 05234 या विद्राव्य खतामध्ये आहे। तर पालाश आपल्या हरभरा पिकामध्ये दाण्याची साईज वाढवण्याचं काम करते, सोबतच आपल्या हरभऱ्याची चकाकी सुद्धा वाढवण्यासाठी काम करत असते। याचा वापर करत असताना 100 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी करणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, घाटी अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घाटी अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पाहायला मिळत असते। तर आपल्याला या अवस्थेमध्ये म्हणजेच घाटी अवस्थेमध्ये हरभरा पिकामध्ये प्रभावी कीटकनाशक वापर करणे गरजेचे आहे। तर प्रभावी कीटकनाशकाचा वापर जर करत असताना आपल्याला अदामा कंपनीचे बॅराझोइट या कीटकनाशकाचा जर आपण वापर केला तर निश्चितच 100% रिझल्ट आपल्याला अळी नियंत्रण करण्यासाठी या कीटकनाशकाचा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला प्रामुख्याने नोवाल्युरॉन आणि इमामॅक्टिन बेन्झोइट हे दोन घटक असलेले हे अदामा कंपनीचे बॅराझोइट आपल्याला घाटी अळीसाठी 100% नियंत्रण करता येणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण दुसरे कीटकनाशक सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता। एफएमसी कंपनीचे कोराझन या कीटकनाशकाचा सुद्धा आपण या फवारणीमध्ये वापर निश्चितच करू शकता। याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला क्लोरोनथ्रिनिफोल हा घटक प्रामुख्याने आपल्याला एफएमसी कंपनीच्या कोराझनमध्ये पाहायला मिळत असते। याचा वापर करत असताना 5 ते 6 मिली 15 लिटर पंपासाठी आपण निश्चितच करू शकता, जेणेकरून आपल्याला दीर्घकाळ रिझल्ट त्या कीटकनाशकाचा आपल्या हरभरा पिकामध्ये राहणार आहे आणि वारंवार आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करणे टाळावे लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण कमी जर आपल्या हरभरा पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव असेल तर इमामॅक्टिन बेन्झोइट हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचं कोणतेही कीटकनाशक आपण निश्चितच 15 लिटर पंपासाठी 10 ते 12 ग्रॅम आवश्यक आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या भागामध्ये जर ढगाळ वातावरण असल्यास किंवा सतत जर आपल्या भागामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव जर आपल्या हरभरा पिकामध्ये दिसून येत असेल तर याच्यामध्ये आपण बुरशीनाशक घेऊ शकता, अन्यथा आपल्याला बुरशीनाशकाचा या फवारणीमध्ये कोणताही वापर करणे आवश्यक नाही। जर आपल्याला बुरशीनाशक वापरायचे असेल तर आपण रोको किंवा टिल्ट या दोनपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर नक्कीच करू शकता। रोको वापरत असताना 30 ग्रॅम आणि टिल्ट वापरत असताना 15 मिली अशा प्रकारे प्रमाण आपल्याला बुरशीनाशकाचं घेणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपला हरभरा कोणत्या अवस्थेमध्ये आहे त्याची कमेंट नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।